नमस्कार कपिल, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. महाराष्ट्राला खूप मोठी संत साहित्याची परंपरा लाभलेली आहे. तुकाराम महाराजांचं साहित्यही तेवढंच मोठं आहे आणि त्यांच्या साहित्यावर आधारित अभंग तुकाराम हा सिनेमा 7 तारखेला रिलीज होतो आणि त्याच निमित्ताने गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत कॅप्टन ऑफ द शिप दिग्पाल सर आणि अजय सर. दोघांचं खूप खूप स्वागत. रामकृष्ण हरी. दिग्पाल दादा, शिवराज अष्टकनंतर मुक्त येण्याचा अभंग तुकाराम म्हणजे महाराजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर आणल्यानंतर आता संत साहित्यात तुम्ही हात घातलेला आहे. तर अभंग तुकाराम कसा सुचला, ही प्रोसेस कशी सुरू झाली? आणि आय थिंक योगेश सरांचा आनंद डोहो हा कार्यक्रम बघून तुम्ही खूप प्रभावित झाला होतात आणि 6-7 वर्षांपासून तुकाराम महाराजांवर सिनेमा करायचा असं तुमच्या दोघांची इच्छा होती. तर शेवटी कसं सगळं जुळून आलं? मुक्ताईच्या सेटवर याची चर्चा सुरू झाली, कारण तोपर्यंत अष्टकातले जवळजवळ 5 सिनेमे रिलीज झालेले आहेत आणि त्याचा अभ्यास करताना लक्षात येत होतं की जगद्गुरूंचे जे अभंग आहेत ते अभंग स्वराज्य स्थापनेसाठी फार मदत करणारे ठरलेत. त्यांची कीर्तनं हे जणू काही एक कॅम्पेन होतं त्या काळातलं, मावळात झालेलं. आणि म्हणून साकल्यानी या अभंगांचं नेमकं मत काय आहे, नेमकं म्हणणं काय आहे हे नवीन पिढीसमोर पोहोचावं यासाठी आनंद डोहचं ट्रान्सफॉर्मेशन एका चित्रपटात करावं असं मुक्ताईच्या सेटवर आमची चर्चा झाली आणि त्याची पटकथा करण्याची परवानगी अर्थातच योगेश सरांनी मला दिली. आणि त्यानंतर माझा खऱ्या अर्थाने त्या चित्रपट बनवण्याकडे प्रवास सुरू झाला. आणि हा केवळ चरित्रपट न बनवता, बायोपिक न बनवता तुकाराम महाराजांचा जगद्गुरूंनी जे अभंग लिहिलेले आहेत त्या अभंगांच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यातल्या घटनांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न आहे. असा एक वेगळा फॉर्मॅट निवडायचा प्रयत्न आम्ही केला आणि मला असं वाटतं की आता चित्रपट बघितल्यावर तो यशस्वी झाला आहे असं वाटू शकेल असं तुम्ही नक्कीच म्हणाल. अजय सर, ज्यावेळेस डबल जबाबदारी आहे, सहनिर्माता पण तुम्ही या चित्रपटाचे आहात आणि अशा प्रोजेक्टचा भाग बनणं आणि त्याच्यासोबत सहनिर्मिती पण करणं मोठी जबाबदारी असते. तर दिग्पाल सरांसोबत तुम्ही तशी खूप पहिल्यापासून जोडले गेलेले आहात. तर आपण म्हणूया ह्या सगळ्या प्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे तुम्ही असतात. तर आता सहनिर्माता म्हणून जोडले गेले आहात, किती जबाबदारी वाढली आहे? जबाबदारी वाढली म्हणण्यापेक्षा तो एक सपोर्ट असतो आणि माझा स्वार्थ असा की मला काही शिकायला पण मिळतं. म्हणजे कसं आहे ना, हे काम आहे, हे जेव्हा सुरू झालं तेव्हा त्या विचारांनी प्रेरित असलेली माणसं आणि त्या विचारांशी सहमत असलेली माणसं या टीममध्ये काम करतात. हे तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल. तसं माझं आणि दिग्पालचा जो काही सहवास आहे, हे सगळे चित्रपट केले किंवा सगळे सुपरडुपर हिट चित्रपट छत्रपती शिवाजी महाराज या अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल नावाचे एकही कॉन्ट्रोवर्सी न होऊ देता, कारण की हे सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल नाव आहे असं माझं स्टेटमेंटच आहे. भारतातलं सगळ्यात मोठं कॉन्ट्रोवर्शियल नाव कुठलं तर हे. पण मला असं म्हणायचं की प्रत्येक वेळीच त्याचं कारण आणि क्रेडिट हे पूर्ण दिग्पाल आहे. कारण सगळ्याचा अभ्यास करून गोष्ट लोकांना माहिती असते पण ती कशी रंजक पद्धतीने सांगता येईल ह्याच्यात हातोटी दिग्पालची आहे. टेक्निकली ऑल्सो आणि प्रोडक्शन उभं करणं हे सुद्धा, हे मी खूप जवळनं फर्जनपासनं बघत आलेलो आहे. त्यामुळे निर्मिती करायचा विचार होता, ज्याच्यावरती आमचा विषय झालाच होता, चर्चा झालीच होती. पण पहिलं काय करायचं असं म्हणून मग हे जेव्हा आलं तेव्हा दिग्पाल म्हणलं असं असं आहे, तुला आवडेल का करायला? म्हणलं नक्कीच आवडेल. यावेळेस जबाबदारी हा शब्द वास्तविक पिक्चरमध्ये येणार नाही, कारण की मी आत्ता शिकतो आहे. त्यामुळे मी त्याच्याबरोबरीनं अच्छा हे असं, अच्छा ही अडचण आहे का, बरं ओके, मग हे कसं काय आपण याच्यावरती मग हे ऑप्शन्स आहेत किंवा हे कोणीतरी शिकवणं पण महत्त्वाचं असतं. म्हणजे एक पद्धत असते की स्वतः चुका, त्यातनं शिका आणि पुन्हा ती चूक करू नका. नाहीतर कोणीतरी हात धरून सांगायला लागतं की बाई इथे खड्डा आहे किंवा हे जर तू कंट्रोल केलंस तर हे इथे तुला मुभा मिळेल 1-4 गोष्टी करायची. हे तो मोकळेपणाने मला सांगतो. बरं हे कशासाठी? तर हे प्रोडक्शन आहे, हे दिठीबरोबरच उभं राहिलं आहे. म्हणजे चित्रकथी इज ऑलवेज बिईंग विथ दिठी. त्यामुळे दिग्पालची कंपनी आणि माझी कंपनी हे हातात हात घालून चालण्याचं कारणच हे आहे की उद्या समजा दिग्पाल एक पॅरलल प्रोजेक्ट करत असेल आणि एक चांगलं प्रोजेक्ट जर माझ्याकडे आलं तर ते आम्ही एकमेकांशी डिस्कस करून ते सक्सेसफुली पॅरललीसुद्धा रन करू शकू. किंवा समजा असं झालं की एखाद्या ठिकाणी दिग्पाल अडकलेला आहे आणि त्याच्या जागी मला जर ते हँडल करता येणार असेल तर इट इज अ बिग सपोर्ट. आय ऑलवेज फील दॅट. त्यामुळे सहनिर्मिती ही ग्लॅमराइज्ड न
ठेवता मी माझ्यासाठी ते शिकण्याचं एक माध्यम ठेवलं आहे, कारण की मला शिकायला आवडतं नवीन गोष्टी. आणि हे प्रोडक्शन नावाची गोष्ट आहे, ही मी कायम म्हणतो की प्रत्येक कलाकाराने एकदा बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की कुठल्याही सेटवर गेल्यावरती आपण कसं वागायचं असतं. चांगले वाईट अनुभव प्रोडक्शन हाऊसचे प्रत्येकालाच आलेले आहेत, येत असतात, येत राहतील. परंतु प्रोडक्शनमध्ये आपण जेव्हा पाऊल ठेवतो प्रोडक्शनच्या लोकेशनवरती, तेव्हा त्यांनी काय काय केलेलं असतं आपल्यासाठी हे आपल्याला कळायला पाहिजे. ह्याच्यासाठी प्रोडक्शन प्रत्येकाने निदान शिकावं. प्रत्येकाने निर्माता झाला नाही तरी चालेल, पण हा म्हणजे साधी गोष्ट असते रे, की व्हॅनिटी ठेवली ना, क्या आहे व्हॅनिटी, असं हे जे केलं जातं ना, ह्याच्यात तुम्हाला कळतच नाही की काय मागे घडलं त्याच्या. त्यामुळे मी काल पण एका ह्याच्यात गप्पा मारताना म्हटलं की मला प्रोडक्शन हाऊस चालू करताना सुद्धा हा विचार होता, आजसुद्धा तो विचार आहे की आमचा जो एक खूप सगळ्यांचा दादाच, तो संगीतदादा कुलकर्णी, खूप मोठा डिरेक्टर आणि खूप उत्तम माणूस, ज्यांनी मला तर अगदी उभं केलं 2007 साली असंभव नावाच्या मालिकेत. त्यांनी ही वॉज अ डिरेक्टर. तो फार गोड बोलायचा की प्रोडक्शन हाऊसमध्ये जेव्हा आपण एखाद्या कलाकाराला बोलवतो काम करण्यासाठी, तेव्हा तो कलाकार आपल्याकडे एक पाहुणा म्हणून आलेला असतो असं ट्रीट करावं. घरात आलेल्या पाहुण्यांचा आपण अपमान करतो का? नाही ना, त्यांची सरबराई करतो ना, त्यांना काय हवं नको ते बघतो ना. मला ते इतकं जाम आवडलं रे स्टेटमेंट, की प्रोडक्शन हाऊस रन करणं म्हणजे काय बाबा, हे तुझे पैसे, हे तू काम करायचं असं नाही आहे ना, फक्त तेवढं नाही आहे ना. ऑफकोर्स तो व्यवहार आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी 4 गोष्टी आहेत ना यार, तर तो माणूस तुमच्या प्रोडक्शनशी कायमचा जोडलाही जातो. हाही त्यातला लॉंग टर्मचा बघण्याचा भाग आहे की नाही यांच्याबरोबर काम करायला मला आवडलं आहे, परत काय असेल तर सांगा, हे म्हणणं ॲक्टरनी टॉक्स अ लॉट अबाउट युअर प्रोडक्शन हाऊस. तर त्यासाठी मी म्हटलं की ह्यावेळेस ते जास्त ग्लॅमराईज न करता मला हा एक शिकण्याची संधी म्हणून मी या चित्रपटाचा भाग झालो. कलाकार म्हणून मी म्हटलं तसं करतो. तू त्याला विचारलंस की हे सगळं कधी घातलं, ते जेव्हा घातलं तेव्हाच त्यांनी मला सांगितलं होतं यावेळेस मंबाजी हां. सो मी म्हटलं ठीक आहे, संतपटात बहुतेक खलनायकी भूमिकेत आहे मी आणि तिकडे हिरो पार्टीमध्ये अष्टकात असं म्हणून. पण त्याचा लुक जो आहे तो तुम्हाला दिसतोय, किंवा तो आधी सोशल मीडियावरती व्हायरल पण केला आपण सगळ्यांनी, तर तो लुक पूर्णपणे दिग्पालचं डिझायनिंग आहे. तो म्हणलं परत एकदा माझ्यासाठी प्लीज टक्कल कर मला. हे म्हणलं हा ठीक आहे, आत्ता कंटिन्युटीत कुठे अडकलेलो नाही आहे मी, पॅरलली काही काम चालू नाही, आय कॅन टोटली फोकस ऑन द फिल्म. तसं करून मग मी ही भूमिकाही पार पाडली आणि 4 गोष्टी शिकण्याचाही प्रयत्न केला. दिग्पाल दादा, तुकोबा महाराजांचा ठेवा खूप मोठा आहे. त्यातल्या 11 अभंगांवर मला वाटतं आपण सिनेमात 11 अभंग आहेत. नाही, सगळे मिळून 46हून अधिक अभंग आहेत. म्हणजे 11 अभंग हे गेय, 10 अभंग हे गेय स्वरूपातले आहेत, म्हणजे गीत ज्याला चाल आहे, म्युझिक, वाद्यमेळ सगळं आहे, ते 10 किंवा 11 अभंग आहेत. आणि बाकी संवादांच्या स्वरूपात, कीर्तनाच्या स्वरूपात, प्रवचनाच्या स्वरूपात, निरूपणाच्या स्वरूपात, प्रोज ज्याला म्हणतो, अशा स्वरूपात जवळजवळ 46हून अधिक अभंगांना स्पर्श करायचा प्रयत्न केला. म्हणजे अभंगांच्या माध्यमातून कथा उलगडत गेली. हां, संवाद म्हणून पण काही ठिकाणी अभंगांचाच वापर केला आहे, असा पण प्रयोग करून पाहिला आहे आम्ही त्याच्यामध्ये. पण आतापर्यंत महाराजांवरती अनेक सिनेमे आले, तुकोबाराम महाराजांवरती, तर त्यातला हा सिनेमा खूप उजवा वाटतो. यामागचं कारण असं, एक तर ज्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट केले महाराजांना, आणि सगळ्यात महत्त्वाचा सिनेमात एक हायलाईट आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा एक प्रसंग आहे, भक्ती आणि तिचा संगम. तर तो प्रसंग या सिनेमातला सगळ्यात हायलाईट पॉईंट आहे असं मला वाटतं. तर त्याबद्दल मला विचारायचं आहे की मी योगेश सरांशी पण बोललो, तो प्रसंग कसा तुम्ही ठरवला? कारण ते बोलले की इतिहासात खूप कमी नोंद याची आहे. तर मुळामध्ये आमची रिसर्च टीम तगडी आहे. आता हे 7 चित्रपटांनी प्रूव्ह केलं की कागदपत्राशिवाय किंवा पुराव्यांशिवाय आम्ही उगीच काही दाखवायचं म्हणून दाखवत नाही. तर बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या 1885च्या पुणा गॅजेटमध्ये या भेटीचा उल्लेख आहे, इंग्रजांनी करून ठेवला आहे, की तुकाराम महाराजांचं सॉन्ग सरमन असं म्हणतात त्याला, कीर्तनाला. सॉन्ग सरमन ऐकायला शिवाजी महाराज गेलेले असताना गॅरिसन ऑफ चाकण, म्हणजे चाकणच्या मुघल सैन्याचा हल्ला झाला शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी, तेव्हा पंढरपूरच्या विठोबाच्या साह्याने तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना वाचवलं असं इंग्रजांनी लिहिलं, गॅजेटेड आहे. तर त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या पुराव्यांच्या आधारे सिद्ध होणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत, त्यांचा समावेश या चित्रपटांमध्ये आम्ही केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अष्टक जेव्हा आलं तेव्हा जिममध्ये पोवाडे वाजत होते, जिममध्ये. आता अभंग वाजतात. तर हे तुमचं तुमच्या टीमचं यश म्हणावं दादा, कारण महाराष्ट्रात आपण आज बघतोय किल्ल्यांवरती
पर्यटन वाढलेलं आहे. मुक्ताईनंतर देहू आणि आता तुकारामानंतर आळंदी या ठिकाणी पण पर्यटन वाढलं आहे आणि जिममध्ये अभंग ऐकणं हे खूप म्हणजे कोणाला खोटं वाटेल पण असं घडतंय, तुमच्यापर्यंत पण आलं असेल. ते सगळं आमच्या जिममध्ये वाचतात, आमच्या जिममध्ये मुक्ताईची गाणी वाचतात आणि त्यातले काही डॉक्टर्स आहेत मग आमच्याबरोबर व्यायाम करणारे, म्हणजे आमच्या बॅचला येणारे. त्यांच्याशी आम्ही बोललो तेव्हा ते म्हणले की अजून ठामपणे विधान नाही करत, पण आम्हाला जे पर्सनली एक्सपिरियन्स होतं ते की आम्ही जर 5 सेट मारत असू बेंच प्रेसचे तर आम्ही 7 मारतो. याचं कारण असं की तो जो रिदम आहे आपला पारंपरिक जो टाळ मृदुंगांचा बास्ट्रेबल बॅलन्स आहे, याच्यामुळे हार्टबीट तुमच्या नॉर्मल राहायला मदत होते जेव्हा तुम्ही हेवी काम करत असता. म्हणून कदाचित वारकरी इतके शेकडो वर्ष पायी चालत जातात इतक्या लांब पण कोणी थकत नाही. याचं कारण कदाचित सायंटिफिक आहे आणि त्यामुळं जिममध्ये वगैरे जे काही अभंग वाचत आहेत किंवा आत्ता अजयदादाच्या मुलीचा जो अनुभव आहे त्याच्याकडनंच ऐकूया आपण. असे अनुभव येत आहेत. याचं कारण हे शाश्वत संगीत आहे आणि हे संगीत आपल्याला मदत करते असं मला वाटतं. मी अजयदादाला विनंती करतो की तो अनुभव जरूर आपल्या प्रेक्षकांशी शेअर करावा. माझी मुलगी आत्ताच 4th इयर डिझायनिंग ग्रॅज्युएट झाली. म्हणजे त्याला आता नवीन त्या डिग्रीचं नाव आहे बॅचलर इन डिझायनिंग. पण डिझायनिंग म्हटलं की लोक फॅशन डिझायनिंग का असं विचारतात. तर हल्ली सगळं डिझायनिंगच आहे. म्हणजे हे कढई डिझायनिंग, घड्याळ पण डिझायनिंग, कुर्ता पण डिझायनिंग, सोफा पण, हा सगळंच. तर तिचं स्पेशलायझेशन UI/UX आहे. म्हणजे थोडक्यात युजर एक्सपिरियन्स, युजर इंटरफेस, मोबाईलशी रिलेटेड सगळं. तर ती ज्या कंपनीत नोकरी करते तिथे तिच्या असे ओळीनी सगळे डिझायनर्स बसलेले असतात जे प्रत्येक वेगवेगळे जण वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवरती काम करत असतात. ती सगळी नॉन महाराष्ट्रीयन आहेत. पण ते आयपॉड लावून बेसिकली क्रिएटिव्ह वर्क करणाऱ्या लोकांना काहीतरी एक म्युझिकशी रिलेटेड लागतं. जसं जिममध्ये लोक काही हेडफोन्स लावून लाऊड म्युझिक आणि हेवी मेटल असं सुद्धा काहीतरी एक मोटिवेशनसाठी. तर ती म्हणली की माझ्या शेजारी 2 जण बसले होते, त्यांनी इयरपॉड्स लावले होते पण त्यातनं एक थोडासा साऊंड लीक होतो बघ आणि आपल्याला ऐकू येतं काय ऐकतोय. तर ती म्हणली की अभंग तुकारामचा जुक बॉक्स लावून ते लोक डिझायनिंग करत होते. ही ताकद आहे पारंपरिक संगीताची. इम्पॉसिबल आहे की ज्या माणसाला ह्याचा गंधही नाही आहे महाराष्ट्राच्या फोकचा, तो आज वारकरी चालीतल्या सगळ्या अभंगांना बॅकग्राऊंडला ठेवून, डोक्यात ठेवून तो काहीतरी क्रिएटिव्हिटी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचे क्रिएटिव्हिटीचं मोटिवेशन हे वारकरी सांप्रदायिक चालींचे अभंग आहेत. हे फार मला पॉझिटिव्ह वाटलं. त्यामुळे जसा मी उल्लेख करणारच होतो जिममध्ये पण वाजायला तेवढा तू उल्लेख केलास त्याचा. पण अजून एक जागा आहे की जिथे हल्ली मुलं आणि मुली आणि आपण ज्याला जेन झी असं म्हणतात तर त्याच्यानंतरचं पण जनरेशन आलंच आहे, पण त्याही लोकांना सुद्धा हे चित्रपट जास्त कन्व्हिन्स करतात असं माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आजही हे जरी चित्रपट संतांवरचे असले, संतपट जरी असले तरीही त्याचा सुद्धा मोठा ऑडियन्स ही लहान मुलं आहेत. म्हणजे हा जो मधला गॅप झाला ना, मी लहानपणी गेलो होतो आळंदीला तर मला आठवतं पहिल्यांदा आजीला जाऊन विचारलं होतं मला ती भिंत पाहिजे उडणारी कुठे ती. तसं मधल्या काळात लोकांना काहीच नाही मिळालं त्या मुलांना, कारण हा इतिहास पुढे आलाच नाही. हा भक्तीचा संस्कार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा शक्तीचा संस्कार आहे. दोन्ही इतिहासच आहेत. तो दोन्ही इतिहास पुढे नाही आले ना, त्यामुळे मुलांना आता काय करू असं होतं. आता परत 5 चित्रपट अष्टकातले, हे 2 चित्रपट, हे सगळे, त्यामुळे पुन्हा एकदा मुलं अरे हे कसले हे ही म्हणून मी म्हणलं मगाशी की दिग्पाल गोष्ट माहिती असलेलीच सांगतो, तुझ्या पद्धतीने सांगतो ना त्याच्यात जास्त लोक हुक होतात. आणि त्यांचं स्टोरी टेलिंग खूप कन्व्हिन्सिंग आहे. एक्झॅक्टली. म्हणून तर मी म्हणतो ना, गोष्ट तुला सिंहगडाची लढाई माहिती नाही का? माहितीच होती ना. तुला माहिती होतं ना लाल महालावर छापा कसा टाकला. तुला माहिती होतं ना बाजीप्रभू देशपांडे नाव तर माहिती होतं ना. म्हणजे पावनखिंड हा अख्खा जो काही रणसंग्राम झाला तो माहिती होता ना. मग कशाला गेलास बघायला थिएटरमध्ये? आणि परत परत का गेले लोक सगळ्या सिनेमांना? त्याचा अर्थच असा आहे की गोष्ट आम्हाला माहिती आहे, पण ते जे इमोशन आहे ना ते लोकांना जास्तीत जास्त अनुभवायचं आहे पुन्हा पुन्हा पुन्हा. म्हणून मी सेग्रिगेशन असं केलं की हा भक्तीचा संस्कार आहे. हा तो भक्तीचाही संस्कार तो मग पुन्हा पुन्हा अनुभवूयात ना जाऊन. कदाचित मागच्या वेळी तो अभंग मी नीट नाही ऐकला, चल जाऊन परत बघूयात. होऊच शकतं असं आणि व्हायला पाहिजे. कारण अदरवाईज तुम्ही पुढे काय करणार, बघणार कशाकडे?
मी कायम म्हणतो, कदाचित खूप बोल्ड स्टेटमेंट, की आदर्श कोणाला मानतात ना? तरुण पिढीला विचारलं ना की आदर्श कोण आहेत तुमचे, कोणाचं नाव घेणं? आणि हेच तू साधारणपणे स्वातंत्र्य लढ्यातल्या लोकांना जर विचारलंस तर किती आदर्श होते एक बघणार की मला हे व्हायचं आहे असं मुलाला विचार ना, आज तुला कोण व्हायचं रे असं, यांच्यापैकी कोणाचं नाव घेशील? क्रिकेटर्स आणि फिल्म स्टार्स सोडू ना, फेमस पर्सनॅलिटी नाही म्हणते मी, कॅरेक्टर म्हणून म्हणतोय, कोणाचं नाव घेशील तू सांग ना? प्रश्न पडतो ना, कारण नाही आहेत. तर मग आपलं काम आहे, एका पिढीचं तरी काम आहे की हे बघ हे आबाळा एवढे मोठे आहेत, आबाळापेक्षाही मोठे आहेत, महाराज शिवाजी महाराज असतील किंवा तुकोबाराय असतील, हे सांगणं गरजेचं आहे. आणि मग लोक बघतात कुठल्या पद्धतीने सांगतो तो जास्त योग्य पद्धतीने सांगतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सध्या आपण जर का बघितलं की ज्या पद्धतीचे चित्रपट येत आहेत त्यात तुम्ही गेल्या 7-8 वर्षापासून सातत्य ठेवून आहात. शुद्ध आणि क्लीन सिनेमे, शिवराज अष्टक असेल, मुक्ताई असेल किंवा अभंग तुकाराम, मुळात ह्या सिनेमांमध्ये ऐतिहासिक सिनेमा म्हटलं की कॉन्ट्रोवर्सी क्रिएट होते. कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी न करता प्रेक्षकांचं तुम्ही सगळे प्रेम मिळवत आहात. महाराष्ट्रात जिथे तुम्ही जातात, म्हणजे अवधूत गांधी असतील किंवा अजून तुमचे इतर कलाकार जे सुरुवातीपासून या प्रोजेक्टशी जोडले गेले आहेत, ते सगळे आपली जबाबदारीचं भान एक ओळखून त्या ठिकाणी जातात, कारण ह्या सगळे त्या प्रोजेक्टचा भाग आहेत. तर हे यश म्हणावं पूर्ण टीमचं. नक्कीच. म्हणजे मी आमच्या रिसर्च टीमपासनं कलाकारांपर्यंत, त्याच्यानंतर ते पोचवणारे तुम्ही सगळेजण, इव्हन या सगळ्याच टीमचं ते काय म्हणू क्रेडिट आहे, यश आहे की हे जे मिशन आम्ही चालवतो आहोत ते सगळं मिशन आम्ही त्याच्यावरती काम केल्यानंतर तुमच्या माध्यमातून योग्य रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोचतो. तुम्ही सगळे पत्रकार बंधू भगिनी ज्या पद्धतीने आपला चित्रपट म्हणून प्रत्येक ठिकाणी पोचता, देहूला येता, आळंदीला येता, रायगडावर येता, अमुक ठिकाणी येता आणि मग तुम्ही तो घेऊन जाता, इथपर्यंत संपूर्ण त्या टीमचं, आपली सगळी टीम एकच आहे, त्याचा यश आहे की आज जे आम्ही करू इच्छितो तरुण पिढीपर्यंत हे पोचवायचं आहे, लहान मुलांपर्यंत पोचवायचं आहे. आज छोटी छोटी मुलं बोबड्या बोलांनी शिवाजी महाराजांची गाणी म्हणतात, शिवराज अष्टकातली. अजय दादा एक खूप सुंदर वाक्य म्हणतो की ही पिढी 20 वर्ष हे चित्रपट बघत मोठी होणार आहे. तर त्या संख्येने ते चित्रपट बनले पाहिजेत. फक्त आमच्या टीमनीच असं नाही, भरपूर जणांनी बनवले पाहिजेत, खूप संख्येने बनले पाहिजेत, इतके की त्यांना सतत हे दिसत राहिलं पाहिजे. त्याला आपण विजिबिलिटी म्हणतो आपल्या मार्केटिंगच्या भाषेमध्ये. तर ते विजिबिलिटी त्याला मिळाली तर मग असं होईल की 20 वर्षानंतरचा महाराष्ट्र, 20 वर्षानंतरचा भारत हा वेगळा दिसेल. कारण या सगळ्या मुलांनी हेच चित्रपट पाहिले असतील, याच व्यक्तिरेखा पाहिल्या असतील, अभ्यासल्या असतील आणि याच व्यक्तिरेखांचा आदर्श घेतलेला असेल. आपण मार्वलचे सुपर हिरो बघतो, हॉलिवूडचे बघतो, पण आपली संत साहित्य परंपरा इतकी मोठी आहे, जर त्याच्यात आपण हात घातला तर आपलेच खूप सुपर हिरो, आपल्यासाठी सगळे सुपर हिरोच आहेत. पण आता हे ना लहान मुलं म्हणायला लागलेत. परवा श्वासात राजा ध्यासात राजाचा कार्यक्रम झाला आमचा पुण्याला, यशवंतराव नाट्यगृह कोथरूडला. तेव्हा एक छोटी मुलगी येऊन या शब्दात मला बोलली की काका, माझे सुपर हिरो आधी मला स्पायडरमॅन, सुपरमॅन आवडायचे, पण मला आता माझ्या घरात जे ॲक्शन फिगर्स आहेत त्या सगळ्या बाजीप्रभू आणि कोंडाजी फर्जनच्या आहेत. हो. सो ते आपण चांगल्या अर्थाने जे आम्हाला करायचं होतं की या लहान मुलांमध्ये हे इन्स्टिल करायचं होतं ते केलं. अजय दादा, ह्या सुपर हिरोजच्या बाबतीतला मुद्दा तोच आहे की तेही हॅमरच होतं ना. मग आपलं काम हे हॅमर करणं आहे. कारण माझं असं म्हटलं, मी मगाचाच मुद्दा पुढे येतो की आदर्श का नाहीत, कारण की ते माहिती नव्हते विचारात. आता तुम्हाला ते चित्रपट या माध्यमातून माहिती होत आहेत, कारण की हे चित्रपट माध्यम आमचंही माध्यम आहे आणि मुलांचं सुद्धा सध्या फोनमुळे आणि OTT म्हणजे ज्याला पर्सनल एंटरटेनमेंट ज्याला म्हणतो, तर त्या माध्यमातलं काय दाखवायचं. आता मध्ये एक आई वडील मला म्हणतो, अहो रोज आठवड्यातनं 3-4 वेळा 5 वेळा तो यांचे पिक्चर बघतो, म्हणजे सुभेदार तरी बघेल तर पावनखिंड. अहो म्हणलं बघू द्यात ना, काहीतरी घाणेरडा कॉन्टेंट बघण्यापेक्षा हा कॉन्टेंट 5 वेळा बघून तुम्ही विचार करा त्याच्या डोक्यात काय विचार चालू असतील. अनेक एक्सपिरियन्सेस जे येतात ना लहान मुलांचे, जे आमच्याबरोबर शेअर होतात ना, ते फार थोर आहेत की योद्ध्यांबद्दलचे असतील आत्ता, आणि हा संस्कार जसा हळूहळू होत राहील ना, आता ही सगळे हे जे आत्मे आहेत ना, हे फार वर्ण आलेले आत्मे आहेत. अरे थोडं वेगळं बोलतोय मी, पण असे पटकन तुकोबाराय एकच झाले ना, ज्ञानेश्वर माऊली एकच झाले ना, परत नाही ना झाले, छत्रपती शिवाजी महाराज एकच झाले ना. ही सोल्सच वेगळी आहेत.
त्यांचा आदर्श ठेवून नुसतं आयुष्यभर चाललात ना तरीही तुमचं आयुष्य सुकर होऊन जाईल, इतकी ताकद आहे ह्यांच्यात. त्यामुळे माझं असं म्हणणं स्पष्टपणे आहे की सुपर हिरोज त्यांना म्हणायचं असलं तर तुम्ही म्हणा, पण ह्यांनी काय शिकवलंय ना ह्याचा स्वतःच्या आयुष्यासाठी फायदा करून घ्या. आत्ता तुम्हाला अडचण येते, इथे जर शिवाजी महाराज अडकले असते तर त्यांनी काय केलं असतं, ह्याच्यासाठी शिवचरित्र वाचा. इथे मी डिप्रेस झालेलो आहे की माझ्या हातनं सगळ्या गेलेल्या आहेत गोष्टी. मग तुकोबारायांच्या गाथेत बघा ना एखादा अभंग सापडतो, 100% सापडणार. हा जो शोध आहे ना हा इन्स्टिगेट करण्याचं काम या चित्रपटांनी करावं की शिवचरित्र का वाचायचं. तर त्यांनी किती म्हणजे ह्या 18,306 दिवसाच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी काय नसेल केलं, जर वाचलंच तर तुला कळतं काय नाही त्यांना सामोरं जायला लागलं. सगळ्यातनं मार्ग काढला ना. आणि तसंच तुकोबारायांचं पण आहे, काय नाही आहे गाथेत, काय नाही आहे. सैनिकांसाठी पण अभंग आहे जे कधी इमॅजिन केले होते तुम्ही इन द नॉर्मल कोर्स. आपल्याला 4-5 अभंग माहिती आहेत जे आपल्या पूर्वीच्या गायकांनी इतके म्हणजे ठोकून ठेवलेत मनावर आपल्या कायमचे. भेटी लागी जेव्हा म्हटलं की सुरू होतं बघ डोक्यात गाणं खळे काकांचं आणि दिदींचा आवाज, किंवा राजस सुकुमार म्हटल्यावरती भीमसेनजी लगेच राजस सुकुमार येतं की नाही डोक्यात, बोललं तरी म्हणजे शब्द जरी उच्चारले तरी डोक्यात चाल सुरू होते. इतकं हेवी असताना ह्या पलीकडे पण ते आहेत, ह्याच्यासाठी सिनेमाच पाहिजे ना. काय नाही लिहून ठेवलं. आपली परंपरा खूप मोठी साहित्य खूप मोठी आहे आणि त्या परंपरेचं मी अजून एक पाऊल पुढे जाऊन सांगेन की आत्ताची पिढी थोडीशी त्यातला एक काही पर्सेंटेज असा आहे जे असं म्हणतात की छे परंपरा आणि हे सगळं थोटांड आहे. तुम्ही तुमचा इतिहास विसरलात तर तुम्हाला भवितव्य नाही, ओळखच विसरलात तुम्ही स्वतःची. त्यामुळे धोतर नेसायला जेव्हा तुम्हाला लाज वाटायला लागते, तुम्हाला जेव्हा सोवळं नेसायला लाज वाटायला लागते, तुम्ही पूर्णपणे गणलेले आहात आयुष्यात. हे लिहूनच घ्या तुम्ही. मग काय करणार आहात असा माझा पुढचा प्रश्न असतो. ठीक आहे धोतर नाही आवडत, मग ह्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत ना. का तुम्हाला साऊथचे पिक्चर बघता का नाही, लुंगी उचलून मारामारी ॲक्शनचे सिक्वेन्स बघता का नाही, पण तो लुंगीतच असतो ना, तो नाही ना जीन्स घालत. हिरो किती मोठ्यांचे नावं घ्यायची, मोहनलाल गारू असतील, मम्मुट्टी सर असतील, रजनीकांत. नाही याच नोटवरती बोलायचं म्हणून की एका अवॉर्ड फंक्शनला मी गेलो होतो, मी वारकरी वेशात गेलो होतो आणि तर तिथे नवलाचा विषय ठरला तो की दिग्पालनी वारकरी वेश केला. मला वाईट वाटलं कारण आपण साऊथच्या सिनेमांचं आणि तिथल्या कलाकारांचे गोडवे गातो, ते मोठमोठ्या सोहळ्यांमध्ये आपल्याला लुंगीमध्ये दिसतं आणि तिथे त्याचं आपण कौतुक करतो. पण आपल्याकडे जेव्हा या पद्धतीचा विचार केला जातो तर योगेश सरांचं खूप सुंदर ते म्हणणं आहे की श्रद्धेची अंधश्रद्धा म्हणून टवाळी सुरू होते आपल्याकडे लगेच. की काय मोठमोठ्या अवॉर्ड फंक्शनमध्ये आपल्याकडे लाखोंचे ड्रेसेस आणि टक्सिडोज शिवण्याची पद्धत आहे. हा स्वस्तात तर हे हां, तर ते माझं म्हणणं आहे की हे का वाटत नाही, कारण आपण जगद्गुरूंनी शिकवलेली स्वतःची ओळख विसरतो आहे, माऊलींनी दिलेली स्वतःची ओळख विसरतो आहे. माझा मराठाची बोलू कौतुक आहे, परी ते अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळावीनं असं जेव्हा ते म्हटले तेव्हा त्यांच्या मनामध्ये तो स्वाभिमान होता की मी इतकं कौतुकाने ते बोलीन आणि मिळवीन अशी अक्षरं की ते अमृतातही पैजा जिंकतील. मला खात्री आहे मराठीची. आणि आज आपण म्हणतो मराठी सिनेमा बंद होणार आहे आणि अमुक बंद होणार आहे, तर हे होऊ नये. आपली स्वतःची जाणीव टिकावी, स्वाभिमान टिकावा, याच्यासाठी पण या चित्रपटांची गरज आहे. म्हणून माऊली पुन्हा एकदा, म्हणून जगद्गुरू तुकाराम महाराज पुन्हा एकदा. कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये माऊलींना माऊली का म्हणतात, कारण त्यांना आई म्हणतात. आणि अशी मान्यता आहे की जगद्गुरू तुकाराम महाराज हे आमच्या सगळ्यांचे बाप आहेत, अशी ती आई बापाची जोडी आहे. आणि त्यांनी आम्हाला जगायला शिकवलं आहे, ते पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याची ही आमची धडपड आहे, हा आमचा प्रयत्न आहे. तो जमतो का नाही तो आता प्रेक्षकांनी ठरवायचा. तुम्ही जो मुद्दा आता बोललात ना, तर साऊथवाल्यांना त्यांची संस्कृती आणि परंपरेचा अभिमान आहे. कांतारा खूप मोठा एक्झाम्पल. ते जिथे जातील
ते आहेत तसे जातील, ते असं डमी म्हणून किंवा हे जाणार नाहीत. आणि ज्या दिवशी आपल्याकडे ही गोष्ट आत्मसात केली जाईल तेव्हा नक्कीच आपला सिनेमा पण मोठा होईल असं मला वाटतं. कारण आपल्याकडे ह्या गोष्टीचा खूप अभाव आहे. कारण जोपर्यंत आपल्याला आपली संस्कृती, आपली परंपरा, आपल्या भाषेचा अभिमान असणार नाही तोपर्यंत आपण साऊथच्या समोर टिकू शकत नाही. कारण तो सिनेमा तर खूप मोठा होतो, कारण त्यांना त्यांच्या भाषेवर प्रेम आहे, त्यांना त्यांच्या संस्कृतीवर प्रेम आहे. नाही त्याच्यातला अजून एक मुद्दा असाही आहे. आता तो प्रश्न आपण त्याच्यात जास्त खोलात नको, आधी कोंबडं का आधी अंड असल्या टाईप्सचा येतो की त्यांचं सिनेमावर प्रेम आहे, पण त्यांच्यासाठी सिनेमा पण तसे तयार होतात. म्हणून म्हणलं तिथे नको जायला आपण, मग तुम्ही त्या लायकीचे सिनेमे करा, मग आम्ही येऊ वगैरे, मग ते कुठेतरी भलतीकडे जाते चर्चा ती. कळलं का? पण मुद्दा असा आहे की चांगला कॉन्टेंट दिला जातो, दिला गेलेला आहे, सातत्याने दिला गेलेला आहे. आणि आता ते ना त्या पॅशनपायी पुढे पुढे जायला लागलेत. म्हणजे मी टेक्निकली म्हणतो आहे की टेक्निकलीसुद्धा ते त्यांचे सिनेमे हे काळाच्या पुढे आहेत आत्ता. रिजनल सिनेमा असून जिथे बॉलिवूडही नाही आहे, इतके पुढे आहेत ते. कारण त्यांना त्या सिनेमा या गोष्टीबद्दल इतकं वेड्यासारखं प्रेम आहे की मी आत्ता जेव्हा तेलुगू करतो हैदराबादला जाऊन, तेव्हा मला दिसतं ते की अरे काय रे. तुला गंमत म्हणून सांगतो की माझ्या त्या चित्रपटामध्ये माझंच असा एक सीन होता की काही कारणाने ते फंक्शन कॅन्सल होतं. समोर 1200 ज्युनियर्स होते, किती 1200. त्या डायरेक्टरने आवाज दिला बरं, आणि त्याच्यानंतर मी त्या 1200 ज्युनियर्सना जे लग्नाला आलेले आहेत सपोज टू बी, मी त्यांना ॲड्रेस करतो की अमुक अमुक झालेलं आहे त्यामुळे हे कॅन्सल होणार आहे. माझ्या डिरेक्टर सरांनी एक आवाज दिला माझ्याकडे, ओके ज्युनियर्स रेडी. अरे माझ्या डोळ्यासमोर 1200 लोक उभी राहिली रे. म्हणजे ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या कलाकारांचं सुद्धा हे कमिटमेंट आहे तिथे. माझ्यासाठी एक्सपिरियन्स होता रे तो. आपल्याकडे काय होतं की याला बोलवून आणणार, ते कुठे गेले, हे इकडे पांगलेले असतात, तिकडे ग्रुप बसलेला, असं नाही रे. एक आवाज, एक. आणि मी बघितलं, म्हणजे मी स्वतः अनुभव घेतला म्हणून मी सांगतो, मी याच्यात काही आहे ना. लग्न होतं त्यामुळे ऑब्व्हियसली तेवढे ज्युनियर्स होते. एका आवाजात सगळे उभे राहिले. ओके सर टेक करेंगे. स्कंदामध्ये पहिलाच सीन आहे बघ, ते लग्न मोडतं तेव्हा ते सगळे ज्युनियर आर्टिस्ट आहेत समोर. आय वॉज सो सरप्राईज सर, आणि व्हेरी हॅपीली सरप्राईज. अरे यार हे कमिटमेंट आहे यार. ते फायटर्स जे फाईट करतात ते, त्यांची काय कमिटमेंट रे बाबा. मी म्हणलं याच्यात 2% जरी आपल्याकडे आलं ना तरी खूप आहे, खूप आहे आपल्याला. एवढं तर नाही होणार. चलो, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि माऊली आता शेवटचा प्रश्न, जसं शिवराज अष्टक आपण आता करतो आहोत, तर मुक्ताई झालं, आता अभंग तुकाराम, आता कुठलं संत साहित्य तुमच्या रूपाने आम्हाला आधी अभंग तुकाराम आपण चित्रपटगृहात नेऊन यशस्वी करूया. जसं तुकाराम महाराज स्वतःबद्दल म्हणतात की तुका आकाशा एवढा, तसा हा चित्रपट आकाशा एवढा होऊ देत. मग पुढचं कुठला संत आमच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो हे आपल्याला वेळेच्या त्या सगळ्या टप्प्यावरती कळेल. चला, खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुम्हाला. आणि रामकृष्ण हरी. 7 रामकृष्ण. नोव्हेंबरला नक्की बघा अभंग तुकाराम.